आज बघणार आहोत मराठी हा विषय आणि या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण वर्णमाला जवळपास 3 ते 4 पाठ अभ्यासले. त्यानंतर आपलं चालू होतं बघा संधी हे प्रकरण आणि संधीमध्ये आपण संधी भाग 1 बघितला होता आणि त्यात आपण बघितलं होतं दीर्घत्व स्वर संधी. आज आपण बघूयात स्वर संधीमधली पुढचा नियम जो असतो कोणता, तो गुणादेश स्वर संधी. कोणता असतो? गुणादेश स्वर संधी. बघा गुणादेश स्वर संधी. गुणादेश स्वर संधी. बघा आता गुणादेश मध्ये एक आदेश शब्द दिसतो मला, आदेश. मग आदेश म्हणजे काय असतं तर संधी होताना, काय होताना, संधी होताना एका वर्णाच्या बदल्यात दुसरा वर्ण येणे म्हणजेच बदल होणे, यालाच काय म्हणलं जातं तर आदेश असं म्हटलं जातं. मग या गुणादेशमध्ये काय आदेश होतात हे आपल्याला माहीत पाहिजे. बघा एका वर्णाच्या, ठीक आहे, एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे, एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे म्हणजेच बदल होणे, यालाच काय म्हणतात तर आदेश असे म्हणतात. मग आपल्याला आदेश असं म्हणतात. मग बघा तर मग या गुणादेशमध्ये आपल्याला काय आदेश होतात हे आपल्याला माहीत पाहिजेत. बघा या अगोदरच्या संधीमध्ये म्हणजेच दीर्घत्व स्वर संधीमध्ये आपण काय बघितलं होतं बघा की पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण तुमचा काय असायचा तर तुमचा असायचा अ किंवा आ, आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण तुमचा काय असायचा आ किंवा अ असायचा. आणि मग आपण काय घ्यायचो त्याबद्दल घ्यायचो आ. हा जो नियम होता, हा नियम कोणता तुमचा तर दीर्घत्व स्वर संधी नियम. कोणता होता? दीर्घत्व स्वर संधी नियम. मग या गुणादेशमध्ये आपल्याला कोणते आदेश होतात ते बघायचं असतं. बघा मग या ठिकाणी काय असतं तर या ठिकाणी अ ऑब्लिक आ, अ ऑब्लिक आ प्लस ई ऑब्लिक दीर्घ ई. बघा काय आपण अ ऑब्लिक आ प्लस ई ऑब्लिक दीर्घ ई यांच्याबद्दल जो वर्ण तयार होत असतो तो असतो तुमचा ए. कोणता असतो? ए असतो. आणि त्यानंतर बघा याच अ किंवा आ समोर जर तुमचं उ किंवा दीर्घ उ आलं तर तुमचं तयार होत असतं बघा या ठिकाणी ओ. काय तयार होत असतो? ओ तयार होत असतो. आणि याच अ किंवा आच्या समोर जर तुमचं रू आलं, काय आलं? रू आलं तर तुमचा आदेश असं सांगतो की तुम्ही काय घ्या तर संधी करताना अर घ्या. अर काय घ्या? अर घ्या. मग बघा हे जे नियम आपल्याला अभ्यासाचा आहे हाच कोणता नियम आहे तर तुमचा गुणादेश स्वर संधी नियम आहे. कोणता आहे? गुणादेश स्वर संधी नियम आहे. त्याच्यामध्ये काय तर असतं एकतर ए किंवा ओ किंवा अर एक तयार होऊन सनी जी संधी बनते त्याला ते मला काय म्हणायचं आहे गुणादेश स्वर संधी असं म्हणायचं आहे. ठीक आहे. बघा ते मीटर तुम्हाला याची गरज नाही आपल्याला. ठीक आहे, आपण शब्द घेऊयात आणि शब्दांमार्फत त्यातील वर्णांमार्फत आपण हे गुणादेश स्वर संधी समजावून घेऊ. बघा तर या ठिकाणी मी शब्द घेतो बघा, राष्ट्र अधिक इतिहास. राष्ट्र अधिक इतिहास. ठीक आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी घेऊ आपण राम अधिक ईश्वर. राम अधिक ईश्वर. ठीक आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी घेऊ आपण पुरुष अधिक उत्तम. पुरुष अधिक उत्तम. त्यानंतर बघा या ठिकाणी घेऊ आपण
महा अधिक ऋषी, महा अधिक ऋषी. बघा आता या ठिकाणी मी काही शब्द घेतलेत बघा. ठीक आहे, या सगळ्या नियमासाठी मी एक एक शब्द या ठिकाणी तुम्हाला घेतलेला आहे समजून देण्यासाठी. बघा आता या ठिकाणी बघा, हा आहे तुमचा राष्ट्र आणि हा आहे तुमचा इतिहास. तुम्हाला 2 शब्द दाखवलेले आहेत. किती शब्द दाखवलेले आहेत? 2 शब्द दाखवले आहेत. परंतु संधीमध्ये आपल्याला 2 शब्द जोडायचे नाहीत, ते आपोआप जोडले जातात. मग आपल्याला करायचं काय आहे, तर आपल्याला या पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आपलं काय करत असतं, एकमेकांमध्ये मिसळायचे असतात. म्हणजेच बघा, जर तुम्ही विचार केला तर हे जे स्ट्र आहे, या स्ट्र जर तुम्ही फोडलं तर यात तुमचा कोणता स्वर लपलेला आहे, तर आ हा स्वर लपलेला आहे. जर या ठिकाणी असं असतं बघा, स्ट्रा, काय असतं या ठिकाणी, स्ट्रा, तर या ठिकाणी कोणता स्वर असतो आपला, मग आ असता. कोणता असता, आ असता. जर समजा या ठिकाणी असतं स्ट्रे, काय असतं, स्ट्रे, तुमचा स्वर कोणता आला असतं या ठिकाणी, तुमचा आला असता ए. एवढं तर आपल्याला कळतं. म्हणजेच राष्ट्र यातले स्ट्र हे तुमचं अक्षर आहे, पण त्यातला आपल्याला काय बाहेर काढता होता, आपल्याला बाहेर काढता होता त्यातला वर्ण शेवटचा. आणि शेवटचा वर्ण कोणता असतो, तर त्या अक्षरामध्ये जेव्हा स्वर मिसळतं तेव्हा ते काय होत असतं, तुमचं अक्षर तयार होतं. म्हणजे व्यंजनामध्ये तुमचा स्वर मिसळला तर अक्षर तयार होतं. मग या ठिकाणी सुद्धा तुमचं काय आहे, तर हा जो अ दिसतो आहे हा शेवटचा वर्ण, म्हणजेच तो काय तुमचा स्वर आहे. त्यानंतर बघा दुसरा शब्द दिसतो तुम्हाला, इतिहास. इतिहासामधलं जर आपण बघितलं तर यातला पहिला वर्ण कोणता आहे तुमचा, तर तो आहे तुमचा ई. कोणता आहे, ई आहे, ई. बघा आता आपण काय केलं, फक्त बघा या स्ट्रमधलं अ बाहेर काढलं आणि इथलचं ई घेतलं आपण. आपल्याला फक्त दोन्हीच काय करायचे या ठिकाणी एकमेकांना मिसळायचे आहेत. बघा मग आता बघा नियम काय सांगतो आपल्याला, नियम हे सांगतो की अ किंवा आच्या समोर काय आलं तुमचं, ई आलं किंवा दीर्घ आलं. बघा इथे दिसते बघा, हे अ ऑब्लिक आच्या समोर ई किंवा दीर्घ आलं. तुम्हाला घ्यायचं काय असतं, तर ए घ्यायचं असतं. काय घ्यायचं असतं, ए घ्यायचं असतं. मग आपण या ठिकाणी काय घेणार, हा घेणार आपण ए. मग आता हा ए आपण घेतला, या ठिकाणी आपलं काय करायचं असतं, हा जो ए आहे या हलंत वर्णामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तो मिसळायचा आहे. तर याला आपलं हलंत सोडता येणार नाही. का आपलं काय करायचं आहे, संधी तयार करायची. आणि त्याला जर हलंत सोडलं तर संधी काय होईल, ती तुटकी फुटकी संधी होईल. म्हणजे ती मिसळच नाही काय एकमेकांमध्ये. मग आपलं काय करावं लागेल या ठिकाणी, तर या ठिकाणी आपल्याला या स्ट्र सोबत तुम्ही हा ए जोडला तर तुमचं हे होईल बघा या ठिकाणी स्ट्रे. काय होईल, स्ट्रे होईल, स्ट्रे. एवढं कळलं आपल्याला. आता बघा या ठिकाणी आपण काय केलं असतं, हे स्ट्र जे हे खाली घेतलेलं आहे म्हणून याची गरज आपल्याला आता नाही आहे. त्यानंतर ई आपण खाली घेतलं आहे, याची आपल्याला गरज नाही आहे. मग राहिलं काय या ठिकाणी रा, ते लिहून घ्यायचं इथं रा. ठीक आहे, बघा या दुसऱ्या पॅनल दाखवलं तुम्हाला मी. बघा करायला आपल्या या ठिकाणी हे रा. ठीक आहे, त्यानंतर बघा हे जे प्लस आहे, आता शिल्लक काहीच नाही. हे प्लस जे आहे, या प्लस काय घ्यायचं तुम्हाला, हे जे तयार केलं का आपण हे, ते घ्यायचं आपल्याला स्ट्रे. ठीक आहे, आणि राहिलं की तर काय तुमचं तिहास, म्हणजे शब्द होईल तुमचा राष्ट्रे तिहास. या पद्धतीने हा शब्द तुमचा तयार होईल. बघा आलं लक्षामध्ये, राष्ट्रीय इतिहास असा शब्द तयार होत असतो. त्यानंतर बघा आता हा पण जो आहे संधी नियम शब्द, हा पण काय तुमचा ये टाकून तयार होईल. बघा तर थोडक्यात तुम्हाला सांगतो बघा. या ठिकाणी बघा इथं सुद्धा काय आहे तुमचं, तर या म मध्ये तुमचं आहे अ हा स्वर, समोर तुम्हाला दिसतो आहे ई हा स्वर. नियम काय सांगतो की अ किंवा आच्या समोर, अ किंवा आच्या समोर ई किंवा दीर्घ यायला तुम्हाला घ्यायचं काय, या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे ए. तुम्हाला काय घ्यायचं आहे, ए घ्यायचा आहे. हा ए कशामध्ये मिसळायचा, या हलंत म मध्ये मिसळायचा. यात जेव्हा मिसळला तेव्हा तुमचं काय तयार होईल, ते तुमचं तयार होईल मे. काय तयार होईल तुमचं, मे तयार होईल, मे. आणि मग मे तयार झाल्यानंतर हे म खाली घेतले म्हणून याला कट केलं, हे ई खाली घेतलं म्हणून याला कट केलं. मग राहिलं काय या ठिकाणी रा. तयार काय तुमचं मे. राहिलेलं काय तुमचं या ठिकाणी श्वर. शब्द होईल रामेश्वर. हा हे कोणत्या नियमानं आहे, तर आपल्या पहिल्या या नियमानंच होता. नियम म्हणजे पहिला उपनियम यातला. त्यानंतर बघा या ठिकाणी तुमचं दिसतंय पुरुष अधिक उत्तम. आता बघा या ठिकाणी, या ठिकाणी तुमचं आहे श. या श मध्ये तुमचा कोणता वर्ण आहे, तर अ हा आहे. बघा कोणता आहे, तर अ हा वर्ण आहे. आणि दुसऱ्या शब्दातला
पहिला वर्ण कोणता आहे तुमचा उ आहे. नियम काय सांगतो की अ किंवा आच्या समोर जर उ किंवा दीर्घ उ आला तर तुम्हाला घ्यायचं काय असतं ओ घ्यायचा असतो. म्हणून या ठिकाणी यांच्याबद्दल काय तयार होणार तुमचा ओ तयार होणार आहे. मग ओ काय करत असतो पुन्हा या हलंत श मध्ये मिसळायचा. हे मिसळलं तर हे काय तयार होईल तुमचं हे तयार होईल तुमचं ओ. ओ तयार झाला तर बघा हा ओ तुम्ही मिसळला तर तुमचं तयार काय होतं हे शो. काय तयार होईल तुमचं ते शो तयार होईल शो. मग बघा नेहमीप्रमाणे श खाली घेतला होता गरज नाहीये उ खाली घेतला होता गरज नाहीये त्याच्याबद्दल आपण तयार केलं काय या ठिकाणी शो. पण राहिलेलं काय ते लिहून घ्यायचं पहिले पू रू काय आहे की नाही मग प्लस काय घ्यायचं तर मला शो. राहिलेलं काय तुमचं तम शब्द होईल पुरुषोत्तम. लक्षामध्ये हाही सोपा आहे. आता मात्र इथं लक्ष द्या थोडंसं इथं थोडंसं कसं बघा थोडं नियमामध्येच आहे पण तुम्हाला थोडं जास्त विचार करावा लागतो. बघा काय बघा या ठिकाणी महाधिक ऋषी जर आपण यातला शेवटचा वर्ण म्हणजे कशातला महा या शब्दातला शेवटचा वर्ण आपण बाहेर काढला तर आपल्याला कळतं की या ह मध्ये कोणता स्वर होता आ स्वर होता आणि तो काय तुमचा शेवटचा वर्ण आहे. आणि समोर काय आहे तुमचं समोर तुमचं आहे रू हा वर्ण. कोणता वर्ण आहे तर रू हा वर्ण आहे. मग बघा तुम्हाला नियम काय सांगतोय अ ऑब्लिक आ. ऑब्लिक म्हणजे काय असतं दोन्हीपैकी एक येणार बरं का. एक तर अ येईन किंवा आ येईन आणि प्लसच्या नंतर काय पुढचा वर्ण कोणता असणार तुमचा रू असणार आहे. रू मग बघा इथं आच्या समोर काय आलेलं आहे रू आलेलं आहे. तर नियम काय सांगतो यांच्याबद्दल तुम्हाला काय घ्यायचं असतं र. काय घ्यायचं असतं तर तुम्हाला घ्यायचं असतं र. मग बघा आता आपण असं लिहून घेणार हा. आता काय होतं बघा या ठिकाणी हे आपण या ह मध्ये मिसळलं. बघा काय केलं आपण हे र या ह मध्ये मिसळलं तर तुमचं तयार होईल बघा या ठिकाणी हे ह पूर्ण तयार होईल. बघा हे या ह मध्ये मिसळलं तर पूर्ण ह तयार होईल. परंतु हा जो र आहे हा र मात्र तुमचा हलंतला हलंतच राहणार त्यात बदल झालेला नाही. मग आता करायचं काय आपल्याला संधी तयार करायची. मग बघा काय करायचं आपण हे ह खाली घेतलं होतं त्याला कट करायचं हे रू खाली घेतलं त्याला कट करायचं. आता काय राहिलं बघा या ठिकाणी इथं राहिलं बघा तुमचं म लिहून घ्यायचं. ठीक आहे. नंतर इथं काय बघा काही शिल्लक नाही म्हणजे तयार केलं घ्यायचं काय इथं हे ह पण लिहून घ्यायचं. आणि हे जे र आहे तर हे र आपल्याला माहीत आहे र लेखनाच्या 4 पद्धती. किती पद्धती आहे 4 पद्धती आहे. हा र काय करायचा या पुढच्या जे श दिसते तुम्हाला या शवर काय करायचं तुम्हाला तर रफार म्हणून द्यायचा. म्हणजे रफार द्यायचा की शब्द होईल तुमचा महर्षी. काय शब्द होईल तुमचा महर्षी शब्द होईल महर्षी. लक्षामध्ये अशा रीतीने हा जो शब्द आहे महाधिक ऋषी ते कसं आहे या पद्धतीने तयार होतं. आत्ता परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला होता जळगावच्या पेपरमध्ये. प्रश्न असा होता की अ किंवा आच्या पुढे जर रू आलं अ किंवा आच्या पुढे जर रू आलं तर ते अर तयार होते आणि त्या संधीने महर्षी हा शब्द बनतो असं ते मला प्रश्न विचारला होता. आणि त्या नियमानं बरोबर हे उत्तर होतं की याच नियमानं ते बनतं. ठीक आहे. तर अशा रीतीने हे होते तुमची कोणती गुणादेश स्वरसंधी. उदाहरण आणखीन भरपूर आहे परंतु तुम्हाला फक्त काय हे काय येतं ए ओ कसं येतं आणि अर कसं येतं हे आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. ही होती आपली गुणादेश स्वरसंधी.